नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एम जी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती। आज आपण जीकेचे IMP 25 प्रश्न बघणार आहोत, जे कोणत्याही स्पर्धा परीक्षेला वारंवार विचारले जातात। म्हणून तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघायचे, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल। तर प्रश्न क्रमांक पहिला काय मित्रांनो, कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर कुनो नॅशनल पार्क हा जो पार्क आहे मित्रांनो, तो ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश या राज्यात कुनो नॅशनल पार्क आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 2 काय आहे, लखनौ शहर हे कोणत्या नदीकाठी बसलेले आहे? तर लखनौ हे जे शहर आहे मित्रांनो, ते गोमती नदीकाठी बसलेले आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे आपण। प्रश्न क्रमांक 3 काय आहे, भारताच्या इतिहासामध्ये कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी समुद्र व्यापारी करण्यासाठी सुरुवात केलेली होती? समुद्र व्यापार करण्यासाठी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी कोणी सुरुवात केलेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डस यांनी भारताच्या समुद्र व्यापारासाठी पहिली जॉईंट स्टॉक कंपनीची सुरुवात केलेली होती। महत्त्वाचा प्रश्न क्रमांक 4 काय आहे, वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य असणारी संस्था कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आर्य समाज। आर्य समाज या संस्थेमध्ये वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य असणारी संस्था होती। कोणती संस्था? आर्य समाज संस्था। प्रश्न क्रमांक 5 जगप्रसिद्ध असलेली कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळात झालेली होती? कोणत्या? कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळात झाली होती? तर याचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रकूट साम्राज्य यांच्या काळात कैलास मंदिराची स्थापना केलेली होती। मित्रांनो, तुम्हाला किती प्रश्न येतात ते मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचे आहे। आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल। आणि आपण असेच व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड करत असतो, म्हणून तुम्हाला या प्रश्नांचा नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सामवेद। सामवेद या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे। प्रश्न क्रमांक 7 काय आहे, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? कोणते शहर? पानिपत हे शहर। तर पानिपत हे जे शहर आहे ते हरियाणा या राज्यात आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, बऱ्याच वेळा पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे। प्रश्न क्रमांक 8 काय आहे, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन करण्यासाठी चालवले गेले होते? तर ऑपरेशन पोलो हे जे संस्थान आहे मित्रांनो, ते हैदराबाद हे संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन करण्यासाठी चालवले गेलेले होते। कोणते? ऑपरेशन पोलो। प्रश्न क्रमांक 9 काय आहे, जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक योग दिन हा ऑप्शन क्रमांक 3 21 जून या दिवशी जागतिक योग दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 10 शक्तीपीठ महामार्ग नागपूर पासून कुठपर्यंत बांधण्यात येणार आहे? कोणता महामार्ग? तर शक्तीपीठ महामार्ग। शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा, काय नागपूर ते गोवा या दरम्यान शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येणार आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 11 विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झालेला आहे? तर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या शहरात विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झालेला होता। प्रश्न क्रमांक 12 महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते। तुम्हाला प्रश्न येईल घटना समितीचे अध्यक्ष कोण? तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते। मसुदा समितीचे विचारले आहे आपल्याला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 13 संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? तर संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी झालेला आहे। प्रश्न क्रमांक 14 काय आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली होती? प्रश्न काय आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण किंवा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण। काय? यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारलेली होती। महत्त्वाचा प्रश्न क्रमांक 15 महात्मा फुले यांचा जन्म 1827 मध्ये कोणत्या ठिकाणी झाला? तर महात्मा फुले यांचा जन्म 1827 मध्ये पुणे या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो। कोणत्या ठिकाणी? पुणे या ठिकाणी। प्रश्न क्रमांक 16
गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव कोणते? तर गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव डेंबोजी झिंगराजी जानोरकर असे गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव होते. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, बरेच मुले हा प्रश्न चुकतात म्हणून नीट लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 17 काय आहे? आचार्य विनोबा भावे यांचे पूर्ण नाव काय होते? कोणाचे? आचार्य विनोबा भावे यांचे पूर्ण नाव काय होते? तर आचार्य विनोबा भावे यांचे पूर्ण नाव विनायक नरहर भावे. विनायक नरहर भावे असे विनोबा भावे यांचे पूर्ण नाव होते. प्रश्न क्रमांक 18 पंडित रमाबाई यांनी टिंब या ठिकाणी मुक्ती सदन ही संस्था स्थापन केलेली होती. तर पंडित रमाबाई यांनी मुक्ती सदनची स्थापना केडगाव या ठिकाणी पंडित रमाबाई यांनी मुक्ती सदनची स्थापना केलेली होती. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, नक्कीच लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 19 मुंबई येथील डेक्कन कॉलेज येथे राघव भांडारकर यांनी टिंब विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य केलेले आहे. तर राघव भांडारकर यांनी मुंबई येथे डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य केलेले आहे मित्रांनो. ही IMP प्रश्न मित्रांनो, बऱ्याच वेळा तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 20 बावनकाशी सुबोध रत्नाकर हा काव्यग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर बावनकाशी सुबोध रत्नाकर हा काव्यग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, काय? बावनकाशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 21 डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ टिंब यांनी लिहिलेला आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे मित्रांनो. याचे योग्य उत्तर काय आहे ते VIMP प्रश्न आहे मित्रांनो, नक्कीच तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवा म्हणून तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये याचे उत्तर नक्की सांगायचे आहे. प्रश्न क्रमांक 22 टिळक व आगरकर यांनी स्थापन केलेला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख अग्रनेते कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज यांनी किंवा राजर्षी शाहू महाराज हे टिळक व आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे स्थापना केली होती. त्या सोसायटीमध्ये प्रमुख अग्रनेते म्हणून राजर्षी शाहू महाराज यांची नेमणूक केलेली होती. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या समाज सुधारकाने वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र स्वीकारलेले होते? तर वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र ऑप्शन क्रमांक 1 सार्वजनिक काका यांनी वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र स्वीकारलेले होते. प्रश्न क्रमांक 24 काय? थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव कोणत्या समाज सुधारकावर होता? तर थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव होता मित्रांनो. महत्वाचा प्रश्न आहे हा देखील बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 25 काय आहे? महात्मा फुले यांनी ईश्वराला काय म्हणून संबोधले आहे? तर महात्मा फुले यांनी ईश्वराला निर्मित म्हणून संबोधले आहे मित्रांनो. VIMP प्रश्न आहे मित्रांनो, सरळ सेवाला किंवा कोणत्याही इतर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. सबस्क्राईब केला तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केले जातात आणि सर्वात प्रथम तुम्हाला या व्हिडिओची लिंक सर्वात प्रथम येईल आणि या प्रयत्नांचा तुम्हाला नक्की फायदा होईल मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.